गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे शुभदास ब्लॉगमध्ये. तर पहाटेचे वाजलेले 5:30 आणि मी इकडेच ब्रश विश करून चहा ठेवलेला आहे आणि आज फिरायला जायचं आहे. आज म्हटलं मॉर्निंग वॉक आजपासून चालू करूया. मी इथं व्हॉईस ओव्हर का केलं आहे तर सासूबाई झोपलेले आहेत, तर सासूबाईंना आवाज येईल आणि सासूबाईंमुळेच आम्ही फिरायला जात नव्हतो, कारण का त्यांच्याकडे कोण लक्ष देणार. आणि आता काय होतं माहिती आहे का, सासूबाई हे बघा, सासूबाईंना आम्ही सगळीकडनं कडेनी सगळं लावून टाकलेलं आहे, जेणेकरून ते अजिबात हलणार नाहीत आणि उठत नाहीत आताशा सासूबाई सकाळी 7पर्यंत. आणि कालच रात्री माझा आणि यांचा विषय झाला, तर आपण मॉर्निंग वॉकला जात जाऊया. तसंही सासूबाई उठत नाहीत, काकू काही उठत नाहीत, म्हणून मग आज ठरवलंच जायचं. हे पहा, सकाळचे 5:45 वाजलेले आहेत आणि आजकाल ना 5:30लाच उजडते, त्याच्यामुळे ना बघा ना उजड आहे आणि त्यातनं लाईट लावलेले आहेत, लाईट आहेत बाहेर. गुड मॉर्निंग. हे बघा, आज पाण्याचा प्रॉब्लेम. कालपासून आमच्याकडे 2 दिवस पिण्याचं पाणी नाही आहे. दाखवते तुम्हाला. आज तर अगदी खडाड झालेले पाणी. हे बघा. हां, पाय बाहेर काढ. हे बघा, आता काल पाणी आलं असतं तर आज निदान हे बघा सगळं रिकामं आहे. आज पाण्याचं फार पंच झाले. पिण्याचं पाणी पाहिजे खरं, वापरायचं पाणी कसं तरी हे करता येईल, पण प्यायला तर पाणी पाहिजे निदान. हे बघा, अर्धा माठच फक्त, अर्धा डेरास फक्त पाणी राहिलेलं आहे. आता मग कसं करायचं स्वयंपाकाचं हा प्रश्न. हां, देते प्रश्न पडलेला आहे. हां, तर सासूबाई काय उठतात आमच्या लवकर, म्हणजे आता आज नेमकं पाणी नाही आहे तर आज लवकर उठायला लागले, नाहीतर तरी 7:45 वाजले. हे घ्या, येत आहे पाणी, यातलंच पाणी मी वापरेल. तर बघा, सासूबाईंना रोज आम्ही उठवत नाही लवकर, पण आज केव्हाचं वळवळ करायला लागेल. 7:45 झालेत सकाळचे. आमच्या भांडेवाली मावशी आल्या होत्या, तर त्यांच्याकडे पाणी आहे. त्या म्हणले आमच्याकडे आहे पाणी, तर आमच्याच बिल्डिंगमध्ये का नाही आता असं. आमची एवढी मोठी बिल्डिंग आहे आणि सासूबाईंची बळबळ चालू झाली. नाही दिवस 8:30-9 वाजेपर्यंत हलत नाही. आज एक पण टँकर नाही आलं ना. आमच्या बिल्डिंगमध्ये टँकरवरच आमची बिल्डिंग चालू आहे, सारखं टँकर लागतात. तर आता एक पण आज टँकर आलेलं नाही आहे. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, पण कालपासून आम्हाला पिण्याचं पाणी पण नाही आहे. प्यायचं पाणी मला वाटलं दुपारी सोडतील, संध्याकाळी सोडतील, पण सोडलेलं नाही आहे. प्यायचं पाणी नाहीच आहे. तर चला आता जसं जमेल तसं करूया. हे तर कणिक त्यांनी पोळ्यासाठी कणिक ती मळून ठेवलेली आहे. हे पहा, आत्ता टँकर आलेलं आहे बघा, सकाळपासून पहिला टँकर आहे आज. बघा, सकाळी शाळेला जायची, ऑफिसला जायची गडबड सगळ्यांची, आणि एकच टँकर आत्ता दिसते. बघा, सकाळचे 9 वाजत आलेले. प्रसिकाकडे चालली. पिलूचं आता शाळा आहे, तर विनायक गेला ऑफिसला आणि विरांशला आंबा पाहिजे, तर घरी होते असं झालेलं आहे आंबा. बघू आता आतनं कसं आहे माहीत नाही. मी इकडे येणारच होते विरांशला आवरायला, पण काय झालं, पाण्याच्यामुळे नाही आहे. म्हणलं विनायक आहे आवरेल, पण विनायक ऑफिसला लवकर निघून गेला, जेणेकरून तो 1 वाजता लवकर घरी येईल, म्हणजे येता येता विरांशला घरी आणायला त्या हिशोबाने गेलेला आहे. तर बघा, सकाळचं धावपळ अशी बराबर आली आहे. एक तर सासूबाईंचा आवरावरी, अरे चा रेडी झाला का? चलो 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 चलो, रेडी झाला तू? आंबा आणलाय ना बाळा?
5 6 7 8 9 10. चला आता विरांश स्कूलला निघतो. इथूनच नाही तिकडं. मला वाटतं 11 पर्यंत येईल पाणी. हो ना. तू आवर तुझं. हो मी येते लवकर. ये रे चल इथं बस. हा 2 टँकर मगाशी आलेले आहेत. बघू आता. जा रे बस. जा तुझं. हा जाते की. अरे मग तू कसं अरे तू उभारणार कसं? मागे नाही मागे नाही नको. बाबा मागे पकडायला कोण पुढे नाही. पुढे. हा ये ना तू पुढे ये ना आहे जागा. ये मी येऊ शकत नाही रे राज्य सकाळी आजीला आता. काम आहे हा म्हणून मी तिथे इथे हातातलं ठेव. ते तिथे ठेव बॅटरी इथे हा कोपऱ्यात ठेव. चलो बाय सोना. नाही तुझ्या बागेत ठेवून दे. चला जावा. चला विराज निघाला एकदा शाळेत. त्याच्या शाळेत सोडणं म्हणजे दिव्य दिव्य. हिरो बघा. चला माझी घरची पण आता कामं आवरायची. लिफ्टवरतीच चालली. हे पाय मी रसिकाकडनं आली आणि हे बघा तोंडल्याची भाजी बनवायची पण त्याला पाणी लागतं ना. अजिबात पाण्याचा प्रॉब्लेम इतका आहे ना. आज पाणीच नाही आहे. काय अवघड होऊन बसलेलं आहे. प्यायचं पाणी तर हवं आहे. सगळीकडे पाणी आहे पण आमच्याच बिल्डिंगमध्ये पाणी का नाही आहे. वापरायचं पण नाही पिण्याचं पण नाही आहे. निदान प्यायचं पाणी तर पाहिजे. आता ह्यांना पण आम्ही दिवसभर पाणी काय प्यायचं. आता मला ह्यांना पाठवून ना बाटली आणावी लागणार पाण्याची. पिण्याच्या पाण्याची बाटली असती ना ती आणावं लागणार आहे. काय करणार ना सगळं किचन ओटा पाण्याशिवाय तर काही होत नाही. सगळं तसंच काम राहतं. किचन ओटा पण सगळं आवरायचं आहे मला. चला बाबा पाणी कमी प्रमाणात येतं आहे. 2 तास येतं भरून ठेवा असं तर नाहीच आहे. उलट असं झालेलं आहे की दोन्ही पाणी नाही. निदान एकतर पाणी पाहिजे प्यायचं नाही तर वापरायचं. एकतर पाणी पाहिजे होतं. प्यायचं पाणी 10-10 मिनटं सोडा पण सोडा म्हटलं होतं तर काही पाणीच नाही काही नाही. आता काय करावं ना काय इकडे झाली. तोंडाची भाजी बनवली आणि नाचणी सत्व सासवण्यासाठी नाचणी सत्व इथं दुधामध्ये भिजवून ठेवलेलं आहे. तर शिजवते आणि सासूबाईने देता येईल. रेडीमेडच आहे. साखर आणि वेलची युक्त. रोज नाश्ता तरी काय द्यावा. पण पातळ त्यांना कसं असं लिक्विड करून द्यावं लागतं. त्याच्यामुळे मग रोजचा नाश्ता काय द्यावा हा प्रश्न पडतो. हे पाय इकडं नाचणीचं सत्व तयार केलं आहे. पेज खूपच गरम आहे. गार होऊ देते तोपर्यंत मावशी येतील. मावशींना खायला सांगते खायला घालायला. डबा भरायचा आहे यांचा. हे पाहता रसिकाकडे आले मी. तुम्हाला दाखवते रसिकाकडे सुद्धा पाणी. हे बघा पाणी नाहीच आहे. हे प्यायचं आहे आणि हे वापरायचं आहे. दोन्ही हे नळालाच पाणी नाही आहे. इथे पण किती अवघड होऊन बसले आज ना. फार वैताग आले. एकाएकी टँकर आम्हाला कमी मिळायला लागलेत म्हणून. जे रोजचे आम्हाला 30 35 36 काही टँकर लागायचे ते एकदम 18वर आलेले. 18 टँकर. बरं प्यायचं पाणी तर काहीच नाही. आज पिण्याचं पाणी नाही आहे. कसं करावं सांग. आता मला बाहेरनंच पाणी मागवावं लागेल प्यायचं पाणी. चला तोपर्यंत काय करते भांडे लावून घेते. कपड्यांच्या घड्या घालते. आज काही वॉशिंग मशीन लावता येणार नाही. धुता येणार नाही आज. आमच्या घरी पण तीच परिस्थिती आहे. मशीन लावता नाही पण मशीनला असू दे. मशीनला पाणी जास्त लागतं म्हणतात पण ते मशीन काय हाताने सुद्धा कपडे धुवायचं म्हणजे तर पाणी वेस्ट होऊन जाईल. म्हटलं पुन्हा राहणार नाही आपल्याला बाथरूमला ते. तर चला आवरून घेते एवढे भांडी. टिकली पडली का काय माझी. चष्म्यामध्येच.
चला फायनली माझी पर्स मिळाली. कुठं मिळाली माहिती आहे का? विरांशनी ह्या इथं हा लॅम्प आहे ना, लॅम्पच्या खालच्या एकदम कप्प्यामध्ये ठेवलेली होती. विरांचं ना असंच असतं बघा, कुठं ना कुठं काही ठेवत असतो आणि त्याला ना लागत असतं काही ना काही असं खेळायला लागतं. खेळणी सोडायची आणि काही ना काही असं आजीचं काही घेत बसायचं खेळण्यासाठी. चला लावली टिकली आता मी. आता कपड्याच्या घड्या घालते, आवरते, जेवढा आवरता येईल तेवढा आवरते. पुन्हा मी विरांशी येईलच. आता वाजलेत आहे 12, पावणे 12 वाजलेले आहेत. तोपर्यंत सगळं आवरून घेते. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.